गुड मॉर्निंग गाईज, मी रोहया आपलं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर आज 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 आपला फर्स्ट व्लॉग येत आहे. ऍक्च्युली काय झालं, 31 डिसेंबर 2025 काल रात्री सेलिब्रेशन झालं. मी घरी येत असताना मला एक मित्र भेटला. तर आमचा अचानक प्लॅन झालेला की आज सिंहगडला जाऊया का. म्हणलं आता बोलायचंच तर उद्या मॉर्निंगला पहाटे पहाटे निघू. तर आता जायची तयारी चालू आहे आणि हा बघा कंटिन्यू फोन करत आहे. हॅलो. अरे मला काय टाइम पास लावलंस म्हणलं. ए 5 मिनिटात आलो 5 मिनिटात. ये ना लवकर. लगेच 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 मी जातो. बाय बाय. आपण डायरेक्ट भेटूया आता रोहनच्या इथे. आता आपण माझ्या रोहन नामक मित्राशी भेटणार आहोत लवकरच. बिचारा 1 तास थांबलाय रे, 1 तास. बघा इथंच बसलाय चिडला असेल अजून. मला आता सांगू. हा का किती वेळ झाला व्हिडिओ नाहीये, काय करतोस व्लॉग. आता बघा आमचा खडकवासला डॅम. कसा आहे खडकवासला डॅम. आपला आलेला आहे खडकवासला डॅम. बघितलं का मित्रांनो, पहाटे 5 वाजल्यापासून मी वाट बघतोय या माणसाची. हे बघा माझी. हा अरे लाज वाटते लाज. हा एक आत्ता किती वाजलेत बघा आता. आलायचं कधी 11 वाजलेत. 11 वाजता चाललोय. पहाटे 5चा प्लॅन होता आमचा. बघितलं का 31ची पार्टी जोरच झालेली दिसते. हा मस्त handsome. मग कोणतंच आहे. मित्रांनो हँडसम बॉय बसलेलं इथं. माग गोंडस मुलगा दिसत असेल तुम्हाला. गोंडस मुलगा आहे माग. सिंहगडच्या पायथ्याला येताच आमच्या रोहन भाऊंना झाली चहाची तलब, म्हणून चहा मागवला, चिअर्स केला आणि निघलो आमच्या वाटेला. यू कुठं चढलेला असला दिसतोय. काय नाही मोदळा दिसतोय. कळलं का. अशी रोहन भाऊंनी माझी पद्धतशीर हटाई केल्यानंतर आम्ही निघालो सिंहगड एक्सप्लोर करायला. गडाच्या उत्तरेला पुण्याच्या बाजूने आतकरवाडीतून पायी डोंगर चढून वर आले की किल्ल्यातून आत जाण्यासाठी पहिला दरवाजा तो पुणे दरवाजा. यालाच डोंजे दरवाजा देखील म्हणतात. मात्र हा एकच दरवाजा नसून असे अनेक मागोमाग 3 दरवाजे आहेत. पहिल्या दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला दोन्ही बाजूंना बुरुज व त्यावर शरफ शिल्पे आहेत. हे तुम्ही दृश्य पाहू शकता, म्हणजे सांगू नाही शकत आम्ही, एवढा भारी अनुभव आहे. चलो चल. पुणे दरवाजातून पुढे गेले की लागते घोड्याची पागा. हे एक खोदकाम आहे. हे खोदकाम पुणे दरवाजापेक्षाही प्राचीन आहे. वास्तविक हे पाण्याचे टाके असावे. त्याच्या मधोमध खांब आहे आणि बाहेरचे पाणी आत येऊन मिसळू नये यासाठी बाजूने कठडे आहेत. ही जागा घोड्याची पागा म्हणून ओळखली जाते. खडकाच्या खिंडारातून आत गेल्यावर पुढे मोकळे अंगण आणि त्यामागे खडक खोदून निर्माण केलेली चौकोनी कुंडासारखी जागा आहे. तिथे पाणी आहे. या खोदकामाची उंची घोडा उभा राहू शकेल एवढी सुद्धा नाही. त्यामुळे ही घोड्यांची पागा नाही. इथून पुढे आम्ही आलो नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीचे येथे.
पर जो सहस बाह पर राम द्विजराज है, द्विजराज है, द्विजराज है। स्मारकापासून पुढे आल्यावर आपण पोहोचलेलो आहोत कोंढाणेश्वर मंदिर येथे. राजसदरेवरून सरळ पुढे उजव्या बाजूला दिसणारे हे प्राचीन कोंढाणेश्वराचे मंदिर म्हणजे यादवांच्या कुलदैवताचे शंकराचे मंदिर होय. याचे मूळ बांधकाम यादवकालीन हेमाडपंथी आहे. गडस्थापनेपासूनच हे दैवत इथे वास करून आहे. आतमध्ये एक पिंडी आहे. थोड्या उंच टेकडीवर असलेले या मंदिराचे प्रवेशद्वार विविध द्वार शाखांनी सजवले आहे. पुढे येताच आम्हाला भेटले निसर्गाच्या सानिध्यात मग्न झालेले गाणी म्हणणारे काका. क्या तू लागे क्यों तू बांधे मन से मन से धागे. म्हणलं आपले पूर्वज वानर होते. हे. पुढे येताच आम्हाला दिसले नरवीर तानाजी मालुसरे यांचा हात गमावल्याची जागा. इथून पुढे आलेलो आहोत आपण राजाराम महाराज समाधी यांच्या इथे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोयराबाई राणी साहेबांच्या पोटी 24 फेब्रुवारी 1670 रोजी राजगडावरील जन्मलेल्या छत्रपती राजाराम महाराजांनी वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी म्हणजे 3 मार्च 1700 साली नवज्वरामुळे आणि रक्ताच्या उलट्यांमुळे सिंहगडावर अखेरचा श्वास घेतला. आपण चाललेलो आहोत आता नरवीर तानाजी कडा येथे. याच ठिकाणावरून नरवीर तानाजी मालुसरे हे सिंहगड येथे आले होते. दृश्य बघू शकता तुम्ही. वेलकम टू सह्याद्री. थोडीशी विश्रांती घेऊयात. हा बघा हा आला. नुसता हिंडतोय. आता हळूहळू आपण नाही त्याला माहिती घेणं म्हणतात. हो काय माहिती घेतली मला काही टेम्पल आहे. कोणाच आहे त्याने माहिती. बघा काय माहिती घेतली ते बघा. आता जवळपास सगळं आपण कॅप्चर केलेले. आता आपण चाललो शेवटाकडे. कुठं? शेवटाकडे म्हणजे शेवटला आता आपण भैरवी अच्छा शेवटाकडे. अच्छा एंडिंगला चाललो आता. येस एंडिंग इंग्लिश नाही रे बाबा शेवटीकडे चाललंय. महाराष्ट्रात मराठी बोललंच पाहिजे. काहीतर आम्हाला चांगलंच माहिती आहे. इथल्या बांबूचा वापर कुठे कधी आणि कसा करायचा तो. येऊ का गाईज आता आपण व्हिडिओ एंड करत आहोत. तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.